आम्ही वैभववाडीला गेलेलो. त्याचं गाव होतं. तो म्हणाला की दादा जाऊया, इतक्या रात्री इथे कोण बसत नाही. तेव्हा आम्ही घाबरलो, कारण आम्ही जसा घराच्या इथे गेलो तर हा आमच्या घराच्या इथे आला पळत सुटलो मागे. तिकडे कोणतरी मला बोलवत आहे, तेव्हा तिकडे कोणतरी मला बोलवत आहे. त्या रात्री आम्ही तिथे ना प्लॅन चेक केलं होतं. आम्ही एका व्यक्तीला बोलावलं आणि ती व्यक्ती आली तर तो बोलला काहीतरी गडबड आहे बोललो ना. माझी पहिली फाटली. बोललो काही गडबड आहे. तिची आई सांगत होती की जिथं बिल्डिंग होती ना तिथं स्मशान होता आधी. तेव्हा सकाळी चहा आणि खारी खाताना सांगतात. आणि निळ्या रंगाच्या साडी येते वगैरे अशा सगळ्या गोष्टी. सो भूतांच्याही साड्या असतात वेगवेगळ्या. तर कुठल्या महासेलमध्ये जातात ते विचारलं. भूताची बंकस करे. मी ह्याला घाबरलो की ह्याला घाबरलोय. आपण जाऊया इकडे. तिसरा सीझन आम्ही घेऊन आलोय. ह्याचा बघा लय हसा. ह्याचा तर बघा तुम्ही. हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं द सोशल लेन्स या पॉडकास्ट वरती. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एव्हरी टाइम आपण जेव्हाही पॉडकास्ट घेतो तर काहीतरी बिझनेस बद्दल डिस्कस करतो, ऑर एल्स हिस्ट्री बद्दल डिस्कस करतो, किंवा समाजातील वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलत असतो. पण हा फर्स्ट टाइम असणार आहे की द सोशल लेन्स वरती आपण थोडी आगळीवेगळी चर्चा करणार आहे, ज्यामध्ये आपण कला, नाटक आणि सांस्कृतिक रिलेटेड गोष्टींबद्दल बोलणार आहेत, कॉमेडी बद्दल बोलणार आहेत, सगळ्यात महत्वाचं भूत प्रेतांबद्दलही थोडंफार बोलणार आहे. सो त्याच हिशोबाने हा पूर्ण पॉडकास्ट होणार आहे. तरी आजचा पॉडकास्ट बेसिकली पौर्णिमेचा फेरा ही जी वेब सिरीज सीझन 3 ज्या वेब सिरीजचं लॉन्च झालं आहे त्याच्या आधारित आहे. ते कशी झाली ती वेब सिरीज, त्यात काय होणार आहे आणि त्यामध्ये काय काय गोष्टी या कलाकारांनी अनुभवल्या आहेत, या सगळ्यावरती हा पूर्ण पॉडकास्ट असणार आहे. तर या पौर्णिमेचा फेरा यामध्ये ज्यांनी लीड केला आहे ते सगळे लोक आज आपल्या बरोबर द सोशल लेन्स वरती आहेत. हॅलो एव्हरीवन. नमस्कार. नमस्कार. सो आपल्या बरोबर आज निखिल दादा आहेत, मंदार दादा आहेत, सिद्धेश दादा आहेत आणि निकिता ताई पण आहेत. तर या पॉडकास्ट मध्ये बेसिकली आपण प्रयत्न करू की त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घेऊ चित्रपट सृष्टीबद्दल, कारण की सगळे लोक मराठी सिनेसृष्टीत भरपूर जास्त काम करतात, कॉमेडी शोज मध्ये काम करतात, आणि आता ते वेब सिरीज पी त्यांनी आणलेली आहे. त्याबद्दलही आपण भरपूर साऱ्या गोष्टी बोलणार आहे. हे सगळ्या गोष्टींकडे जाण्या अगोदर मला थोडंसं भूतप्रेतांबद्दल बोलायचं आहे. असं नका म्हणू की लगेच आपने भूत देखा क्या. फर्स्टली जर आपली पौर्णिमेचा फेरा हे जे काही वेब सिरीज आली आहे युट्यूब वरती, त्याच्याकडे जाण्याआधी मला असं सांगा की तुमच्या रिअल आयुष्यात असा कोणता स्कॅरी मोमेंट झाला आहे का जो आठवला की अजूनही तुमच्या अंगावर गुजबम्स येतात. प्रत्येकाकडे एक ना एक काहीतरी गोष्ट असेल. तर सुरुवात तुमच्यावर. माझ्या बरोबर नाही कधी झाला. माझा एक मित्र आहे. आम्ही जेव्हा कॉलेजला पिकनिकला गेलो होतो सगळे, असं चला जाव्या. ठीक आहे, तेव्हा काय पैसे नसायचे. मग आम्ही कोकणात याच्या गावी जा त्याच्या गावी जा असं आम्ही जायचो. तर आम्ही वैभववाडीला गेलेलो आणि असं नदीकाठी छान जेवायला चिकन बनवू असं म्हणून बसलेलं. तर माझ्या वयाचे काही जण होते, माझ्यापेक्षा थोडे कमी वयाचे काही जण होते. तर बसलोय 1-2 वाजता आमच्यातला म्हणाला, त्याचं गाव होतं. तो म्हणाला की दादा जाऊया, इतक्या रात्री इथे कोण बसत नाही, त्याला ते बरं वाटत नाही. पाणी आहे ना शेवटी, काही पण प्राणी येऊ शकतो, काही होऊ शकतं असं. आम्ही निघालो तर आमचा एक मुलगा तिकडचा राहिला आणि आम्हाला माहित नव्हतं तो, कारण आम्ही सगळे आवरावर करत होतो आणि तो कुठेतरी वॉशरूमला म्हणून शोधायला वगैरे गेला असं. तो राहिला तिथे. आम्ही अर्ध्या रस्ता झालो की तेव्हा कळलं की हा राहिला म्हणून तिथे. तर मी आणि माझा मित्र शुभम ढेकळे म्हणून आम्ही बाईकने निघालो त्याला घ्यायला. मला बाईक होती, म्हणलं तुम्ही बाकी जा, सगळे 15-20 जण होतो, आम्ही त्याला घ्यायला. तर आम्ही तिथे गेलो घ्यायला त्याला. एकटा विचार घाबरलेला. आम्ही कारण 5व्या मिनिटाला तिकडे गेलो, लगेच घाबरलेला. बोल बघ देखील, आता आपण त्याला बघितलं तर आहे तिथे आहे आणि तो घाबरलाय. तर आपण जरा त्याचा आपण फायदा उचलला पाहिजे. तर आम्ही बाईकने गेलो. बाईक बंद केली. जी बाईक होती त्याला हेडलाईट नव्हते. बाईक बंद घेऊन आणि स्पीकर होता आमच्याकडे. स्पीकर एका झाडाला आम्ही टाकला आणि त्या स्पीकरच्या आवाजावर, त्या स्पीकरवरती 2दा आम्ही वाघाचे डरकाळीचे आवाज लावले. तर त्याची जी रिएक्शन होती, तो पहिला असा नॉर्मल होता, कारण त्याला माहिती आहे कोणतरी घ्यायला येईल. वाघाचा असा डरकाळीचा आवाज आला, तो एका ठिकाणी शांत उभा राहिला. अजून 2-4 वाजायला तो जोर जोरात देवाचं नाव घेत होता. परत वाजायला
शिव्या घालायला लागला, घाणेरडे इथे लोक असेल ना, माझ्याकडे या, माझ्याकडे ये, ते असं आहे तसं आहे. एकावर बोलू ह्याची मस्करी नको बघा, आपण जाऊया. ओव्हर झालं, लग्न नको बघा, लहान होता असं, त्याला घेऊन आलो. अरे तो काय दादा असं कसं आहे. त्या गाडीवरनं आम्ही घेऊन आलो. जसा आम्ही त्या घराजवळ पोहोचलो तर कोकण आणि काळोख होता तिकडे. बरोबर. तेव्हा आम्ही घाबरलो, कारण आम्ही जसा घराच्या इथे गेलो तर हा आमच्या घराची इथे आम्ही पळत सुटली मागे. बोललो हे काय बोललो नाही दादा तिकडे कोणतरी आहे. तिकडे बोले थांबता इकडे ये, तिथे कोण नाही. नाही दादा तिकडे कोणतरी मला बोलवत आहे. तेव्हा तिकडे कोणतरी मला बोलवत आहे. तर मी जास्त घाबरलो, म्हणणार आहे आम्ही जो प्राण केला त्याचं काय, हे झालं की काय, साईड इफेक्ट झाला की काय. नाही तिकडे. आणि तो हळूहळू पुढे जातो. तो माझा मित्र होता डेके. म्हणजे 2 मिनिटं थांबला, बघतोय. डेके जरा पळत सुटलं, साईट करणार वाजवली. कोण आहे तिकडे. हा मी इथे कसं आलो, मला इथे कोणी आणलं. मी तो घरीच आहे. आता हा घाबरण्यासारखा किंवा अंगावर येण्यासारखा विषय होता की मला माहित नाही की त्याला काय दिसलं का काय. कारण आम्ही कोण मानत नाही, म्हणजे आम्ही जी कास्ट आहोत आम्ही तर अख्खी ते हॉररच वेबसिरीज केले. त्यामुळे ते भूत आणि तितकं आम्हाला कधी जाणवलं नाही आणि सगळ्या गोष्टी नाही. तर हा एक माझ्या बाबतीत प्रसंग घडला होता. तर त्या मुलाला सॉरी पण म्हणालो, कारण त्याला दुसऱ्या दिवशी 103, 104 ताप आला होता. आता ते त्याला माहित, त्याला एकतर अंधार असल्यामुळे कुठली आकृती, झाडाची जरी आकृती दिसली तरी आपण माणूस घाबरतो, कोणी घाबरतो. आता इथे मी खाली वॉशरूमला गेलेलो, माझ्या आमचा मित्र गेला, सगळे जाणार, सगळे आता माझ्याकडे काळोख होता. तर असं आहे की खूप असा घाबरण्याचा दिसत नव्हता, पण हा एक बारीकसा अभिप्राय मध्ये होता. अजून कोणाबद्दल काही असा हा जरा वेगळा किस्सा आहे. मी 11वीत होतो आणि नवीनच कॉलेजला जॉईन झालो होतो आणि कॉलेजच्या ग्रुपबरोबर पिकनिकला गेलो, सेम ग्रुपसोबत. आणि नवीन 11वी आपल्या काय गोष्टी नाही कळत, आपल्याला माहित पण नसतं काय जग, काय गोष्टी वगैरे. तर आपण नौके असतो. कॉलेजला जायचं हा, आणि आपल्याला विचार पण नसतात, तसे ठाम मतं नसतात आपल्याकडे, आणि आपण असतो ग्रुप सोबत फिरत, काहीतरी घडतंय त्या फ्लो मध्ये असतो. तर त्या पिकनिकला आम्ही त्या रात्री आम्ही तिथे ना प्लॅनचेट केलं होतं. हा, आणि मी पहिल्यांदाच सगळे बघितलं. मला प्लॅनचेट म्हणजे काय पण माहित नव्हतं. एवढं मी बोळा नाही, माहितीच नाही काय गोष्टी, जे कधी बघितलं पण नाही, कोणी सांगितलं पण नाही. त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या नवीन होत्या. पण कसं आहे, त्या गोष्टी करताना तुम्हाला खूप गोष्टी सांभाळाव्या लागतात. त्याची बऱ्याच गोष्टी आहेत, त्या तुम्हाला त्या सांभाळून करावं लागतं, तरच ते व्यवस्थित पूर्ण होतं. तर हे मला शून्य माहिती होती. मी आपण आधीच लांब बसलो होतो, बोललो हे बाबा आपल्याला माहित नाही, हे पहिल्यांदा बघतोय, हा एक्सपेरिमेंट आहे. आणि तिथे बरीच जण होती ज्यांना हे पहिल्यांदाच ते बघत होते. तर ते सगळं काय 1-2 जण होते, त्यांना त्या गोष्टी माहिती होते, कसं करतात, काय असतं. तर त्याचं बऱ्याच गोष्टी कराव्या लागतो. वातावरण निर्मिती करायला लागते, एक आकडे काढावे लागतात, तुम्हाला ABCD लिहावी लागते, असं बरंच काय असतं. ते मी पहिल्यांदा सगळं माझ्यासाठी नवीन होतं. आणि ती 2 लोक होती, त्यांना सगळं कळत होतं काय कसं करायचं होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी शांत बसा, कोणी हालचाल करू नका, आणि जे काही सुरू आहे ते फक्त बघा. कुणी काही उगाच उठा हालचालीच करू नका, शांत एका जागी बसून राहा आणि काय करतो आपण ते बघूया, एक्सपेरिमेंट ते पण करून बघा होते. आणि ना सुरू झालं ते वातावरण निर्मिती वगैरे सगळं केलं. आणि ना आम्ही एका व्यक्तीला बोलावलं तिथे ते सगळं करून, आणि ती व्यक्ती आली. तसे प्रश्न विचारायला सुरुवात करतात की तुमचं नाव सांगा. मग ते प्रकट झाले असते. नाही ती एनर्जी ते होतं, मी बघितलं. नाही ते सांगतो. ते कसं असतं, 2 व्यक्ती समोर बसतात आणि एक मध्यभागी ना एक वाटी किंवा पेला असं काहीतरी घ्यायचं असतं, आणि त्याच्यावर दोन्ही व्यक्तींनी अशी 2 बोटं ठेवून असं ठेवून राहायचं, ते काढायची ना बोट. आणि त्यानंतर तुम्हाला एक जाणवतं की आता काहीतरी आले एनर्जी किंवा असं काहीतरी जाणवतं, हे बघितलंय मी. त्यानंतर मग त्यांना वाटलं की आत्ता काहीतरी घडतंय, तर आपण प्रश्न विचारले पाहिजे. तर त्यांनी प्रश्न विचारला पहिला, नाव काय. तर ती ना जी वाटी असते ती आपोआप तुमची सरकते, त्या अक्षरांकडे येते. मग ते नाव पूर्ण करतं, असं मग लिहून काढायचं काय, अच्छा हे नाव. तर मग त्यानंतर असं आलं की अरे करेक्ट ती व्यक्तीच आहे, म्हणजे नाव ते करेक्ट आलं. तर सगळं मी तो मला म्हणजे माझ्या 11वीत होतो, मला काहीच कळत नव्हतं. बोले काय घडतंय. म्हणून तर अजून 1-2 प्रश्न विचारले, करेक्ट उत्तर आली, करेक्ट उत्तर बरोबर. ते तिकडं जायचं, नाव जुळायचं. हा, सगळे म्हणजे उत्तर करेक्ट यायची त्याची. आणि येस नो असे पण 2 पार्ट असतात त्यात. तुम्ही आहात का, येस, असं ते असं जातं.
एका पॉइंटला काय झालं, समोरची व्यक्ती होती ना, त्याला काय ना ते सहन होईना, तर डोकं विकं धरायला लागलं. तर त्याने ना ते चालूमध्ये ना हे सोडलं हे आणि दुसऱ्याला बसवलं की अरे मला नाही ते आता जमतच नाहीये. आणि ना दुसरी व्यक्ती बसली, परत सुरू होतं ते. तर ना तो जो समोर एक पोरगा होता ना, तो लय हुशार होता, त्याला त्यातल्या बारकावे माहित होते. तर त्याला ना काहीतरी ना वेगळं जाणवलं, तर तो बोलला "हे काहीतरी गडबड आहे. गडबड आहे बोललो ना, माझी तर पहिली फाटली. बोललो भाई गडबड आहे. गडबड काय आहे? अरे सांगा, एवढा का सस्पेन्स करतोय? 11वी यार, घरच्याने कसं तरी पाठवलेलं पिकनिकला. तो म्हणाला नाही नाही नाही, काहीतरी गडबड होते, आपण पुन्हा एकदा विचारलं पाहिजे, ही व्यक्ती तीच आहे का. तर त्याने पुन्हा प्रश्न विचारला, तर ते नावच भलतं आलं. ते नावच काहीतरी वेगळं सांगायला लागलं. म्हणजे आधीचं नाव वेगळं होतं ना. हा, अरे भाई काटा म्हणजे अबक सरसरून. तेव्हा तर डेंजर आलेला, तेव्हा तर 11वीत होतो. आणि ते बोललो ना, तो बोलला अरे बदललंय, गडबड झाली आणि उत्तरच काहीतरी वेगळी येत आहेत. त्याच्या आल्यानंतर मी शोपत सांगतो, मला ती रात्र ना म्हणजे मी असंच डोळ्याने बघितलं, मला आता चित्र डोळ्यासमोर उभं राहत आहे. ते नंतर त्या मित्राने सगळं काय काय करून ते सगळं बोला हे आपण हे बंद करूया, किंवा हे जरा काहीतरी गडबड होऊ शकते, त्यामुळे आपल्याला माहिती नाही, तो त्याच्या आत आपण हे थांबवूया, उगाच जास्त नको व्हायला. आणि नंतर झोपलो वगैरे. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या घरी होतो ना, ती आमची मैत्रीण होती, तिची आई सांगत होती की जिथं बिल्डिंग होती ना, तिथं स्मशान होतं आधी. तर त्यामुळे ना ते सकाळी चहा आणि खारी खाताना सांगतात. आणि मी बोललो यार यार सकाळ सकाळ तरी या गोष्टी सांगू नका. आणि तेव्हा मी ते पहिल्यांदाच एक्सपिरियन्स घेतला, पण तो असा होता ना की तुम्ही कधी विसरू नाही शकत. त्यामुळे असं मी लाईव्ह ह्या गोष्टी बघितलेला, माहित नाही खरं खोटं, पण मी हे अनुभवलं, तेव्हा बघितलं होतं. तर असा हा एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यात कायम लक्षात राहणार होता. हा हा. बाकी लहानपणी आजी आजोबा जसं असं नातवंडांना शांत करण्यासाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगतात की बाबा रे तू इथे जायचं नाही, मग ते जायचं नाही त्याच्यासाठी घाबरवायला लागायचं. बरोबर. नाहीतर लहान मुलांचं कसं राहतं, जे नाही सांगितलं ते ते करतात, करणार. उलटे कामं करतात. तशा गोष्टी तुमच्या दोघांकडे आहे का काही? आजीने काहीतरी सांगितलं की नाही त्या झाडाखाली अजिबात जायचं नाही, संध्याकाळ झाल्यावर तिथे भूत येतं वगैरे. गाव म्हणते घर गावचं नाही पण घरचं आहे. गावचं नाही पण गरज गावी असं नाही, घरी इकडे मुंबईत पहिली दुसरी केलं त्या असेल तर आमचं बंकेश्वर घर होतं ना, तर ऑब्व्हियसली लहानपणी वगैरे अंधारात वापरतो, वरती काळूट असायचं, वरती जायला वगैरे भीती वाटायची. आणि रात्री ते झोपायच्या वेळी काही लेट होत आहे वगैरे, काही ते गडबड होत आहे, जेवण नाही वेळ, मग ना लहानपणी जेवणाची नखरे असायचे. सो ते जे नाहीतर वर सोडून येईल किंवा वरतून कोणतरी येईल खाली, असं ते बाबा घाबरवायचे छोटं वगैरे. आणि वाटेची भीती तेव्हा, कारण की पहिली दिवसाचा पोरगा आहे आणि आधीच वर जायला असं खालून वरती बोलले की अंधार जायचं वरती फाटायची. हे सांगितलं खा, मारलाय कमी मला, पण ही भीती खूप दाखवली आहे मला. सो हा वर जायचं नाही, वर गेलास नाही जेवण तर वर सोडून घे. आणि जाळी टाईप असं कडी टाईप होतं, ते कडी लावून मी तुला आतमध्ये कोंडून ठेवलं झालं ना भाई. मग हाय ते गप जेव्हा खूप झोपायचं. पण मला असं वाटतं ना, ह्या आख्यायिकांनी दंतकथा आहेत, त्याला काही अर्थ नाही. तेच की लहान मुलांना शांत करण्यासाठी किंवा ते कुठे जाऊ नये रात्रीच्या वेळेला, म्हणून ते तयार केलेल्या जुन्या लोकांनी गोष्टी आहेत, त्या काही खऱ्या नाही मला वाटतं. आणि अशा बऱ्याच आजी आजोबा आपल्याला सांगत असतात गोष्टी, पण ते आपल्याच काळजीपोटी आणि आपल्याच ह्याच्यासाठी सांगत असतात असं मला वाटतं. 100% ती गोष्ट तर एकदम बरोबर आहे की गोष्टी टाळण्यासाठी तयार केले, मागून नेण्यासाठी असं काहीतरी केली ट्रिक. लहान मुलं ऐकण्या जोगे नसतात. आम्ही तर नाहीच. अजिबातच नाही. अशी एखादी घटना घडली का जी आजपर्यंत म्हणजे असं म्हणता येईल की लॉजिकली आपण ती एक्सप्लेनच नाही करू शकत? बापरे, नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी ज्यांच्या या सगळ्या गोष्टी ऐकते ना, तर मला असं वाटतं की मला असं वाटतं की माझं आयुष्य खूप सरळ साधं नीट होतं. या सगळ्या गोष्टी माहीतच नाही. आई वडिलांनी घाबरवलं ना, आजी बाबांनी, किंवा अशा कोणत्या गोष्टी घडल्याच नाही. सरळ व्यवस्थित आयुष्य होतं माझं. आणि एकदा शाळेत वगैरे असं व्हायचं की माझी एक मैत्रिणी तिच्या घरी खैस यायची, असं ती आम्हाला सांगायची. सो मला असं माहित नव्हतं की काय खैस वगैरे काय असतं. तर ती आम्हाला सांगायची की तिचे बाबा एका रूम मध्ये असायचे आणि त्या रूम मध्ये खैस फिरायची त्याच रूम मध्ये. आणि त्या रूम मध्ये खैस आहे हे ते कसे ओळखायचे की तिच्या बाबांचे बुबुळ वर निघून जायचे आणि फक्त पांढरे डोळे असायचे. जर त्या बाबांचे पांढरे डोळे असेल तर ते लोक असे त्या घरात कळायचं की त्या रूम मध्ये खैस आली आहे, असं ओळखायचं. सो मला हे खैस काय असतं हेच माहिती नाही, अजूनही माहिती, तेवढी एक स्टोरी माहिती आहे फक्त. सो मला भूत माहित नाही, काय त्या भूतांना पर्टिक्युलर हे नाव असतं हेही माहित नाही.
त्यामुळे असं काहीच अनुभव नाही. त्याच्यावर येऊ पण नाही कधी. पण असं पण मग काहीच तुम्ही, अनुभव नाही वेब सिरीज तर लोकांना घाबरवण्याच्या करताय. ते मनोरंजनाचा भाग मनोरंजन होता. आहे. पण मी 3 पण- भूतांना ओळखतो. हम्म. 1, 2, 3. मी Danger. पण तिघांना मजबूत मनोरंजन. सो कोणतेच अनुभव नाही आलेत मला. आणि जर अशी गोष्ट तर एक नाही आलेत अनुभव. एखादी गोष्ट नाही करेक्ट. सांगू नाही शकता. नाही नाही, खरंच नाही आलेत. आणि बाकी मग खैस म्हणजे काय कोणाला माहिती? मला पण मी पहिल्यांदा पहिल्यांदा ऐकलं. ऐकलं. मी मला असं- वाटतं त्यांच्या भागात काहीतरी असेल. नाही तर खवीस असेल ते. मला नाही माहित. आता खरंच खवीस हा शब्द आहे. खवीस, खवीस किंवा अजूनही ते आमच्याकडे खैस म्हणतात. खवीस. हा मी आता ऐकलेले शब्द आहे ते. मुंबई नाही, कोकणात आमच्या खवीस म्हणतात. खवीस शब्द बदलून जातो. आणि इव्हन ती सांगायची की निळ्या रंगाच्या साडीत येते वगैरे अशा सगळ्या गोष्टी. सो भूतांच्याही साड्या असतात वेगवेगळ्या. तर या गोष्टी मला खूप समजायच्या. तर या ते कुठल्या महासेलमध्ये जातात ते विचारलं. ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकल्या पण नाही कुठेच अनुभवल्या. किंवा मी असं म्हणेन आमच्या कुठे फॅमिलीमध्ये पण असं कोणाला जवळचे अनुभव पण नाही आले. Same. त्यामुळे तुमचे असं बूट काही- अपडेट आहेत, कारण आमचे बूट जे ऐकले ते सगळे सफेद याच्यातच असतात. याचं पण एक गोष्ट आहे ट्रेंडिंग आहे की, तुमची. असंही म्हणतात काहीतरी की म्हणजे खरं कुठं अजूनही माहिती नाही, पण गण असतो माणसाचा काहीतरी की या देवगण, गण- मनुष्य देवगण, गण, राक्षस राक्षस गण गण. माणूस. तर त्यानुसार भूत दिसतात, भूत जाणवतं वगैरे. राक्षस जनवाले नाव दिसतात. असं काय माहित नाही बाबा, माहित तर नाही. त्या गोष्टी नाही माहिती कधी मला तर माझं अनुभवल्या. गण पण एवढं माहित होतं नाही. की आमच्या सिरीज मध्ये एक भूत आहे. आणि एक दिवस असा होता, त्या म्हणजे हे सगळे लोक शूटला गेले होते. आणि आमच्या प्रोडक्शन मध्ये शुभम नावाचा एक मुलगा आहे. सो त्याला फोटोसाठी वगैरे आमच्या सिरीज मध्ये जे भूत आहे तो तिथे फोटोशूट करत होता. आणि माहिती तिला अचानक काय झालं, मध्ये आमच्या घरामध्ये झोका आहे, सिरीज मध्ये सुद्धा दिसेल तो. तर त्या झोक्यावर ती जी काय उलटी पालटी लटकायला लागली, ती कशी वाकडे तिकडे होत होती, केस सोडून झुरझुरा बसायला लागली होती. आणि मागे लाईट सेटअप केला होता फोटोसाठी. तर त्यानंतर 2 मिनिटांसाठी मी कुठे जायला घाबरत होती तिथे. कारण ती जी लेवल होती की त्याने सुरू केला कॅमेरा, हा इकडून कट बोलतोय, ती थांबायलाच तयार नव्हती. सो ती नाटक करते, ऍक्टिंग करून आम्हाला घाबरवते की खरंच हिला काहीतरी झालंय. सो हे आम्हाला माहित ती नव्हतं. ऍक्टिंग करत होती. हा, ती ऍक्टिंगच करत होती, नक्कीच ऍक्टिंग करत होती. पण तिने ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर पकडलं होतं ना, कमाल त्याच्यानंतर आहे. मला 2 मिनिटं थोडं पुढे जायला भीती वाटली की नाही असं कोणीतरी माझ्यासोबत बाकी असं काहीच स्नेहल नाव आहे, स्नेहल नाव स्नेहल आहे रे. तिने ते मेन भूत केलंय. केलंय. हो. सुंदर काम केलंय. कमी रोल पण ते चपखल एकदम कमाल काम केलंय. तर आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तुम्ही दोघं जसंही आतापर्यंत तुम्हाला महाराष्ट्राचं कॉमेडी स्टार म्हणून ओळखत आलाय आणि ओळखताय. हम्म. आणि अचानक तुम्ही हॉरर कॉमेडी किंवा हॉरर साईड निवडली. मग तो निर्णय कसा घेतला अचानक? म्हणजे कॉमेडी करता करता डायरेक्ट हॉरर साईडला वळली? काय नाही, फॉर्म भरला आणि मग आलो. नाही असं काय नाही. आता आम्ही कॉमेडी म्हणजे हास्यजत्रेने आम्हाला सगळंच दिलं. पण ह्याच्या आधी आम्ही एकांकिका जेव्हा करत होतो, तर एकांकिका काय फक्त कॉमेडी नव्हत्या. एकांकिका वेगवेगळ्या घटनेच्या होत्या, वेगवेगळे विषय होते. तर तिकडे सिरियस होते किंवा काही इतर पण गोष्टी होत्या. आम्ही बऱ्यापैकी बॅकस्टेजर असायचो. हो. आम्हाला बऱ्यापैकी आमचा मेन रोल असायचा पडद्यामागे. पडद्यामागे. आणि आता ही सिरीज निवडायचं कारण असं, कारण रितसर आम्ही ऑडिशन दिलं होते. आज मला ऑडिशनचा फोन आला होता आणि मग आम्ही ऑडिशन वगैरे दिलं. ऑडिशनच्या नंतर आम्ही सिलेक्ट झालो. आणि आम्हाला पण एक ते असं मनात होतच, किंवा सगळ्यांच्या मनात असतं की काहीतरी आपल्या वाटेला वेगळं. काहीतरी आपण इंडिव्हिज्युअल त्याच्यात ऍज अ लीड म्हणून असतो, तसं काहीतरी मॅनिफेस्ट आपण करत असतो. तसं काहीतरी यावं आणि ते देवकृपेने आलं. हो. ते काय आम्ही कोणीच निवडलं नाही, ते देवकृपेने आलं. ते आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही केलं आणि त्याचं फळ आम्हाला आमच्या प्रोडक्शनला पण चांगलं मिळालं. म्हणून मला माहिती असलेले मराठी वेबसिरीज आणि हॉरर वेबसिरीज असं वाटतं आमची बऱ्यापैकी पहिलीच असावी ज्याचे 3 सीझन. हो. आणि आम्ही निवडले गेलोय. आम्ही नाही ते काम निवडलंय. हो. करेक्ट. आम्हाला निवडलं गेलंय की हे असं काम आहे, त्यासाठी तुम्ही या, आपण हे काम करूया. आणि आम्हाला त्याची शून्य माहिती होती. हो. आणि आम्हाला तेव्हाही माहित नव्हतं की आम्हाला एवढं काहीतरी आमच्या वाट्याला मोठं असणार आहे. कारण त्यावेळेला अगदीच आम्ही गोष्ट ऐकली होती. आणि त्यात 2 बेसिक गोष्टी होत्या. एक तर कोकणात शूट करायचं होतं आणि एक हॉरर आणि असा झोन होता. तर आम्हाला असं आलं की बाई असं काम कधी मिळेल माहित नाही, आता आलंय चालून आपल्याकडे, तर आपण ते केलं पाहिजे. कारण आपण जर वाट बघत बसलो तर माहित नाही पुढे येईल नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे कोकणात शूट होतं. त्यामुळे आम्ही त्या 2 मुद्द्यावरती तर तयार होतो.
कोकणात शूट करायचं आणि अशा प्रकारचं हा. आणि आता जरी आम्ही चौघे असलो प्रतिनिधी म्हणून, पण आमच्याकडे खूप मोठी कलाकारांची फळी आहे जी आता सध्या इथे आम्ही ते नाही आहेत, पण खरंच संदीप रेडकर दादा आहे, दीपाली माळकर म्हणून ऍक्ट्रेस, खूप चांगली ऍक्ट्रेस आहे. परत आमची प्राची केळुसकर नावाची चांगली ऍक्ट्रेस आहे. परत स्नेहल आहे जिने भूताचं काम केलं. आमचे विठ्ठल काका ज्यात जे घर आहे जिथे आम्ही शूट केलं त्यांचं ते स्वतःचं घर आहे आणि ते स्वतः खूप चांगले ऍक्टर आहेत, चांगले अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या काळात नाटकं वगैरे खूप केली, पण आमच्या निमित्तानं त्यांना ते नव्यानं सापडले असं मला वाटलं. कारण त्यांना पण खूप भारी वाटलं की त्यांना बऱ्याच वर्षांनी अभिनय करायला मिळाला आणि आम्ही त्यांना पण थक्क झालो होतो खरं तर. कारण त्यांची एनर्जी आणि आमची एनर्जी वेगळी होती. ते खूप वरच्या पट्टीत काम करत होते आणि आम्हाला वाटलं की कसलं भारी काम करताय ते, आणि त्यांच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि आम्हाला असं की आपण यांच्या लेवलवर काम केलं पाहिजे, आणि ते पण आमच्या लेवलवर काम करत होते. सो ते काका कमेंट्स जे होते ना की अरे खूप तुमचं नॅचरल काम झालंय, रॉ काम झालंय, तर आम्ही जेव्हा रेडिंगला ना काही गोष्टी आपण ठरवतो, हे ऍडिशन ते ऍडिशन, जेव्हा मी ते ऑनफिल्ड गेलो तिकडे, काकांसोबत आम्ही रेडिंग करायला लागलो. ते काकांसोबत जो पहिला सीन आहे, पहिल्या सिरीजचाच पहिला सीन, तेव्हा असं झालं कारण हे इतके नॅचरल बोलतायत, आपण का उगाच काहीतरी ठरवून बोलायचं. फ्लो मध्ये गेलो. त्यांच्या फ्लो आम्हाला त्यांची 100 हमी म्हणे 1000% आम्हाला मदत आहे. हो, कारण ते खूप नॅचरल करतात काम, खूप आणि नॅचरल. त्यांच्याकडनं एवढं सहज होतं नंतर आम्ही असं आवाकून बघायचो किती सहज काम करतात ते, एफर्टलेस काम करत होते. आणि आमचा एक मित्र देखील आहे राज जमदाडे म्हणून, त्याने देखील खूप सुंदर काम केलं. तर अशी मोठी फळी आहे कलाकारांची. पण आता दिसताना आम्ही चौघ जरी दिसत होतो तर ती आमची मित्रमंडळी, त्यांनी पण तेवढीच मेहनत घेतली. हो, खूप 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 मजा आलेली काम म्हणजे करायला. दोघांसाठी अजून एक प्रश्न आहे. जेव्हा शूट होत होते, म्हणजे पूर्ण तुमचं प्रोडक्शन चालू होतं, तुम्ही दोघं असं शांततेत शूट आटोपला की सेटवर पण अशी कॉमेडी चालू असायची? तुला काय वाटतं? तुला काय मला तर नाही वाटत. संभळायचं? शांततेत कधीच नाही, कारण आमच्या तिघांचा एक मोटो होता, भाई ने बोला करने का तो करता नाही. जर बने काहीतरी बोलला इथे ब्रेक आहे, आता पुढचा सीन जरा वेळ आहे, तर इथे जाऊन निघालेलो. खूप मजा केली. खूप 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 मजा केली. म्हणजे लोकांना हे सांगायला आवडेल, कारण आपण म्हणतो, कारण पहिला सीझन झाला त्या शूट झाला, एकतर ती गंमत आहे. पहिला सीझन आम्ही शूट एंड वेगळा शूट केला होता, हो. आणि 3ऱ्या-4थ्या एपिसोडला प्रेक्षकांचे रिप्लाय लागले ह्याचं सीन हे थांबवू नका. थांबवणार तर बघा, आम्ही सबस्क्राईब करायला नाही, अनसबस्क्राईब करू, हे बघणार नाही. तर आमच्या प्रोडक्शनने असं घेतलंय, काम करू याचा पण सेकंड सीझन. हो. आणि हे फक्त प्रोडक्शनलाच माहिती होतं, कलाकारांना माहिती नव्हतं. आम्ही पण प्रेक्षकांसारखेच एपिसोड बघायचो. 4था, 5वा, 6वा एपिसोड ज्या दिवशी येणार, आय गेस आम्ही एकत्र होतो का मला लक्षात नाही, पण आमचा कदाचित फोन झालं, यार 6वा आला, यार काय मजा केली आपण, जाऊ दे भेटूया आपण 2 दिवसाने भेटूया. 6वा आला, बघितला कट्टू फोन, सेकंड सीझन काढतात, अनाऊन्स केलं होतं. अजिबात माहित नाही. आमचं वेगळं प्लॅनिंग, आता परत कोकण. आणि मेन सांगायची गोष्ट काय, पहिला सीझन आम्ही 7 दिवसात शूट केलं, दुसरा सीझन आम्ही 8 दिवसात शूट केलाय, आणि तिसरा सीझन 7 दिवसात. म्हणजे तुझे 130 का 40 मिनिटं काढणं ऍज अ क्रिएटर म्हणून खाऊ नये, मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही असं काम करतो, आता हा मोठेपणा नव्हे, कारण मग लोक बोलतील हा मोठेपणा नव्हे, हे सांगायची गोष्ट अशी, कारण ज्यांना कोणाला असं जे खूप नवीन नवीन यार पोरं असतात किंवा सगळ्या त्यांना वेब सिरीज करायची असते, कसं काय करायचं असतं, तर असं कधीच नाही की आपल्याकडे 4 कॅमेरे आले, आपल्या लाईट्स आले की आपण आता आपण करू शकतो. आम्ही खूप मिनिमल बजेटमध्ये त्या गोष्टी केल्या. म्हणजे आमच्याकडे लाईट्स मोजून 5 ते 6 होते, 2 कॅमेरे आमच्याकडे होते, कारण 5-6 दिवसात तुला जर ते फिनिश करायचं होतं, तर आम्ही सीन शूट आणि आम्ही परफॉर्म असे करायचो. पहिल्या एपिसोडचा पहिला सीन आता परफॉर्म केलाय कट्टू, कारण जर इंडोर असेल तर आपण नॉर्मली काय करतो, इंडोरच्या सगळ्या गोष्टी 6च्या 6 एपिसोड जे काही इंडोर असेल त्या पटापट. पहिल्या एपिसोडचा पहिला सीन आता परफॉर्म केला आम्ही, कट्टू कपडे बदलायचो तिकडेच मागे. 3ऱ्या एपिसोडचा 4था सीन. पहिले 2 तास आम्हाला लिंक नव्हती लागत, आम्ही कांगरलो होतो ब्रेक पर्यंत. नशिबाने मेजर सीन नव्हते, मॉन्टाजेस होते. आम्ही आमच्या लेखकाला बसवलं, आता 1 मिनिट थांब. पहिल्या एपिसोडचा सीन झाला, त्याच्यामध्ये 3ऱ्या एपिसोड जर पहिला सीन असेल तर 3ऱ्या एपिसोड आणि याच्यामध्ये काय घडलंय
ते आम्हाला जर तू रिकॉल करून दे. असे आम्ही प्रत्येक सीझन, पहिला सीझन हा आमचा सगळा गोंधळात होता, दुसरा सीझन आम्हाला आमचा अंदाज होता, पण आम्ही आमच्या लेखकाला सोडायचो, तो आमच्या बरोबरच असायचा. तिसरा सीझन तर गंमतच होती, ते तिसरा सीझन पुढे सांगितलं बघ असं. आणि मेन विषय आपला मजा मस्ती. ह्या सगळ्यामध्ये इतकंच होतं तर स्ट्रेसफुल सगळ्यांनाच काम होतं, तर आमच्याकडे ना तो पर्याय नव्हता. अरे यार अंग दुखतंय यार, हे काय निगेटिव्ह आमचं असं तर काही मजा करायची. आम्ही नॉर्मल जरी बसलो असतो ना, कोण चालू झाला सगळं चालू व्हायचं. अरे आमचे डिरेक्टर पण आमच्या बरोबर लाईटनिंग आहे, चलो चलो चलो, अरे पोरांबरोबर मजा येते असं म्हणून ती मजा मस्तीच होती आमची. अरे आम्ही एक शब्द पकडून आम्ही गाणं तयार करतो असं बसून बसून. आता कशाला नावाचा शब्द मिळाला तर आम्ही असं कशाला नाचायला लागायचं, कशा, आणि सगळे नाचायला लागायचे. तर ते ना अशी एक लाट यायची, त्या लाटेवर सगळे फिरायचे. त्यामुळे आम्ही सतत उठता बसता. मी तर खूप लोकांची टेर खेचले आणि मजा घेतली. त्यामुळे मी ह्या निमित्ताने सॉरी पण म्हणेन आणि थँक्यू पण म्हणेन, कारण त्यांनी खूप ते स्पोर्टिंगली घेतलं सगळ्यांनी. कारण सगळ्यांना माहिती होतं की अरे 5 दिवस आलोय, काम तर करायचं आहे, त्यात मधली मजा मस्ती तर पाहिजे, त्याशिवाय आपण ते कामच नाही करू शकत. त्यामुळे आम्ही बारीक बारीक लोकांपासून सगळ्यांची मजा करायचो. क्रिकेट खेळायचो म्हणजे क्रिकेट, पोरं गावातली यायची, थांबायची बॅट बीट घेऊन, मंदिर झालं का मला की ब्रेक मध्ये लगेच ते लाइटिंग वगैरे होते, क्रिकेट खेळा वेळात वगैरे, काकांच्या वगैरे करा, आणि खूप जमा. ते बाहुबलीचं काय बाहुबलीचं बाहुबली कमेंट आली होती नाही का? अरे हो, ते सांगतो. आता निखिल मंदिरामध्ये विषय काढला की पहिला सीझन झाला ना, त्यानंतर ते स्लेट आली, आम्हाला माहित नव्हतं. स्लेट आली की म्हणजे आता सपोज मार्च मध्ये हायपोथेटिकल सपोज पहिला सीझन आलाय ना, आणि तो एंडला तो एपिसोड पडला, आणि त्यांनी असं डिक्लेअर केलं की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दुसरा सीझन आणू आपण. ओके, म्हणजे जवळजवळ 8-9 महिन्याच्या गॅप नंतर लोकांच्या भाई कमेंट खाली पॉझिटिव्हली, काय तुम्ही बाहुबली बनवताय का, एवढं मी तर काय करताय काय, लवकर आम्हाला वेट करायला नका, आधीच विसरून जाऊ आम्ही. की करेक्ट होतं त्यांचं, आजी लिंक तुटेल आमची, लवकरांना इतकं काय बनवता, म्हणजे खूप पॉझिटिव्हली लोकांनी आम्हाला रिस्पॉन्ड केलं की आम्हाला आवडतंय, अजून आणा. त्याच्यामुळे लोक त्यांना एंगेजमेंट आणि मग प्रोडक्शनचं पण खरंच आम्हाला इकडे सगळ्यांच्या वतीने मी सांगेन की खरंच आभार मानतो या निमित्ताने शुभम प्रोडक्शन फिल्म्स यांचं, की आमच्या पायल मॅम, गणेश सर, या लोकांनी पूर्ण टीम, संदेश दादा ज्याने रायटर आहे आमचा, अजय सर यांनी पण 2 सीझन आमचे डिरेक्ट केले, कृणाल दादा जो डीओपी होता, जे आता बोलतो मिनिमलिस्टिक गोष्टी त्याने शूट केलं, डीओपी आमचा कृणाल दादा, आणि 3ऱ्या सीझनच्या सचिन दादा. म्हणजे ना काय झालं म्हणजे सगळी टीम ना सगळ्यांना कळलं महत्व की लोकांना आवडतंय, तर नाही आपण मेहनत केली पाहिजे, अजून करूया. आणि कमी वेळात म्हणजे 8-9 महिन्याचा टाइम जो होता तो कट्टू 2-3 महिन्यावरती आला, की फॉटो प्लॅनिंग करून आमच्या डेट्स घेऊन वगैरे, कोण कसं अवेलेबल आहे, स्क्रिप्ट रेडी आहे, करूया, रिडिंग करूया, शूट झालं. सो हे सगळं ते टीमची पॉझिटिव्हिटी होती, त्याच्यामुळे ते मला पूर्ण ते एक भट्टी जमली गेली आणि ते आले. आणि अजून एक काही मस्तीचं बघायची बोललास तर हा अवली आहे माणूस. हा काय करायचा ना, आम्ही शूट करायचो, हा आपल्या जायचा कोणाच्या पण घरात, काय मावशी, हा मामा, काका बिका जायचा, आणि कसं खाऊन यायचं, आंबे आहे काय, घरी आहे काय मिळतं सगळं खायचा. आणि ऐका ना, जरा ते 2 डबे बांधून ते माझे मित्र ते काही शूट करतात, त्यांना पण मी घेऊन जातो. सगळं गावाचा हा माणूस जमा करून आणायचा. मग आम्हाला जेवायची ताकद नसायची, त्याच्यामध्ये एवढं सगळं खायचो ना, हा जायचा तिकडे घेऊन. मग ते असं एक वातावरण, गावात खूप सुंदर, नरवण गाव गुहागर मधलं, तिकडे मी शूट केलं. गावातली लोक खूप कमाल आहे. सो अशी ती सगळी मजा एकंदरीत केली आम्ही. मजा केली अजिबात सिरियस सीनच्या वेळी सिरियस, इकडे मजा नाही. मग ते जे काम आहे तिकडे नाही, जर सिरियस सीन आहे किंवा विनोदी जर सीन असेल तरी पण सिरियसलीच करायचं, पण त्याच्या मागे मजा. म्हणजे तुला आता आम्हाला सांगता नाही येते, पण तू जर तिथे असतं बोलला सर हे शूटला आलेत ना, आम्ही क्रू मेंबर वाटवतो, आम्ही कुठून बसून असायचो. म्हणजे त्या गर्दीत तुला ऍक्टर कोण कळणारच नाही, सगळे आम्ही एका लेवलला होतो सगळे. त्यामुळे आम्ही कोण कलाकार किंवा आम्ही कोणतरी, आम्हाला हे पटतच नाही मुळात. आम्ही सगळ्यांमध्ये मिळून मिसळून मजा मस्ती करत काम केलं, त्यामुळे त्यांना पण ते जास्त भारी वाटायचं काम करताना. ते सगळी लोक आमच्याबरोबर छान असं कुटुंबासारखे होते एकत्र. तिकडे मागे एक पोरगा बसलाय सिद्धेश नावाचा, तो प्रोडक्शन मधला आमच्या, त्याला आमच्या मागे सोडलेला, आमच्या तिघांच्या मागे सांभाळा ना यांच्या मागे, हे कुठे कामच आहे. आणि तो यायचा म्हणजे चांगल्या अर्थी, म्हणजे की जास्त लांब नका जाऊ आणि काही शूट वगैरे, आणि मजा मस्ती करायचं त्याच्यामुळे. सीन लावून आणि टाइम लिमिट होता, दिवस कमी होते आमच्याकडे. 7 दिवसाला
तू मनोरंजनाचं बोललास ना, तर आता सध्या ना आपण मनोरंजनासाठी मोबाईलचा वगैरे वापर करतोय, रील्स बघणं आणि सगळ्या गोष्टी बघणं. तर कोकणात आम्हाला कोणालाच रेंजच नव्हती. So त्याच्यामुळे आमच्याकडे त्यामुळे आम्ही- मोबाईलच नव्हते. मोबाईलच नाही वापरायचो. आणि आमच्याकडे बॅगेत ठेवला. सुटला आहे. मोबाईल डिरेक्टली पहिल्या दिवशी हॉटेलवर. बॅगेत तो सेटवर पण नव्हता, हॉटेलवर हॉटेलवर होता. गेल्यावर हम्म. नाही. तर त्याच्यामुळे दुसरं काही मनोरंजनाचं साधनच नाही आमच्याकडे. आम्हीच एकमेकांसोबत आहोत, आम्हालाच एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे. सो मजाक मस्ती पण सोबतच करायचे, खेळायचं पण सोबत आहे. आणि त्यामुळेच आम्ही क्रिकेट, पत्ते किंवा अशा गोष्टी सगळे सोबत खेळू शकतो. धमाल. आम्ही पिकनिकला गेलो होतो आम्ही. खरंच की सोबत जेवायला छान, जसं आपण गावाकडे मस्त की गोल करून बसलोय, गप्पा गोष्टी करतोय, किस्से सांगतोय, एकमेकांची टेर खेचतोय, अशा गोष्टी करत मजा केली आहे. कारण आम्हीच एकमेकांसाठी मनोरंजन आणि सगळं काही होतं तिथे. म्हणजे मजा मस्तीचा भाग वेगळा आहे, पण ना काम आलं ना की सगळे ना आपोआप सिरियस व्हायचे. सिरियस तर व्हायचं. कोणाला सांगायची गरज नाही की झालं, बस झालं आता. कळायचं चल भाई आता सीन करायचंय, आता त्या झोन मध्ये जाऊ. तुला ते म्हणालो ना की विठ्ठल काकांबरोबर आम्ही जेव्हा पहिल्यांदा काम केलं, फ्लो खूप मॅटर करतो. म्हणजे असं आम्हाला काम करताना या सिरीज मध्ये जाणवलं. जर आता आमचं तिघांचं सीन आणि माझा काहीतरी इमोशनल सीन, तर ऑफकोर्स आपण एका कोपऱ्यात बसतो, आपण त्या प्रोसेसमध्ये जातो, त्या झोन मध्ये जातो. तर माझ्याबरोबर हे पण आपोआप शांत व्हायचे. असं नव्हे ना की याचा सीन आहे बंग बघेल जरा. कारण ती जर त्यांच्याकडून पण Vibe आलं. वाईब आलं तर मला कॉन्फिडन्स येईल तो सीन प्रेझेंट करायला. तर हे आमच्या understanding- सगळ्यांमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग टचूड होतं आणि आहेच आणि राहील पण. या शो मुळे ऍक्टर म्हणून स्वतःमध्ये असा काही वेगळा बदल जाणवतोय का? म्हणजे असं नाही म्हणू शकत की बाकीचे तुम्ही प्रॅक्टिसेस केले नाही, याच्या आधी भरपूर सारे तुम्ही नाटक केले किंवा प्रयोग केले आहेत, पण स्पेसिफिकली जो हा शो केला आहे तुम्ही, आता त्याचे 3 सीझन आली, याच्यामुळे ऍज अ ऍक्टर तुमच्यामध्ये असा काही बदल प्रत्येकाला जाणवतो का की ही गोष्ट वेगळी झाली? नक्कीच. मी नक्कीच माझ्या बाबतीत तरी सांगेन. कारण की लगेच थोडक्यात सांगू तर आता तो बोलला विठ्ठल काकांचा पण, कारण की विठ्ठल काकांचा तो काका वेगळ्याच लेवलला असायचे. सो ना तीच जी कामे आता काकांकडनं ते मी घेतलं की हा तो सिरियसनेस, आणि म्हणजे लिटरली आम्ही असायचो एका झोन मध्ये. कधी कधी काका स्क्रिप्ट घेऊन वाचून बसायचे की पुढे काय आहे किंवा ते इतक्या ते विचार त्या झोन मध्ये असायचे. आणि मग आमच्यासोबत आम्हाला पण कधी यायचं विचारलं की सर आपण रिडिंग करूया, आपला सीन आहे रिडिंग करूया. मग आम्ही पण हो त्याला घालू करूया. सो ना ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ना, तर त्या शिकण्यासारख्या होत्या. सो याच्या ऍक्टर म्हणून नक्कीच ह्या गोष्टी मला असं वाटतं की ते आपल्याला ऑटोमॅटिकली त्या प्रभावाखाली शिकत जातात नकळतपणे. जसं निखिलचं कसं, निखिलचं ह्युमर चांगलं, निखिलचं टायमिंग चांगलं, तर लगेच सुचतं त्याला. तर ते त्या गोष्टींना ते आपण शिकतो नकळतपणे हळूहळू त्या झोन मध्ये राहून. मंदारचं पण होतं, मंदारचं पण एक ना एक सीन असेल, त्या सीनकडे ना दुसरा दृष्टिकोन सुद्धा असं पण करू शकतो आपण. असं ट्राय करतो बघू ना की असं वाक्य घेऊन. सो त्याच्या झोन मध्ये असतो. सो प्रत्येकाच इकडे ना काय ना काहीतरी एक ते चालू असायचं आणि ते नकळतपणे. आता मी तुला स्पेसिफिक सांगू शकत नाही ह्याच्याकडनं हे घेतलं की हे ह्याच्यामुळे मी आता असं काहीतरी मी करीन पुढच्या वेळेस कामात, असं नाही. पण ना ते नकळतपणे येस ते तुम्हाला कळत नाही, पण ते असतं तुमच्यात, त्यावरून तुम्हाला ते कळत जातं नंतर. पण ते नक्कीच शिकलो. तो बदल समोरचा जास्त सांगू शकतो. आपल्याला नाही कळत काम करताना, पण तो फरक समोरच्या पटकन कळतो की हा पहिल्या सीझनला कसं काम करत होता आणि तो तिसऱ्या सीझनला कसं काम करतो. ते दिग्दर्शक किंवा बाकी मेकर्स सांगू शकतात. आणि मला असं वाटतं की या प्रोजेक्टमध्ये ना आपण ज्यांच्यासोबत काम करतो किंवा जे कोणी आपल्या सोबत आहेत ना, त्यांनी ते जेव्हा आपल्या चुकीच्या गोष्टी सांगतात ना आपल्याला की हे चुकतंय तुझं, हे तू असं बदलू शकतेस, तेव्हा आपण जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. म्हणजे आता आमची ही जी बॉन्डिंग आहे ना, ती अशी आहे की जर तुझं चुकलं असेल ना, तर चुकलंय म्हणजे आता सुद्धा गाडीत सुद्धा दुपारी सीन लक्षात ठेवून एक कुठेतरी सांगितलं जातं आठवणीने की हे चुकीचं वाटलं, ते तू चेंज करू शकतेस. जेणेकरून असं नाही होणार की ओके छानच केलंय का, छानच दिसतेस, नाही हे चुकलं तुझं. म्हणजे आपणही नंतर एकदा परत बघतो ती गोष्ट काय चूक झाली आहे, समजतो आणि त्याने आपण बेटर करू शकतो गोष्टी. आणि या सिरीजचं म्हणायला गेलं तर मी सेकंड सीझन मध्ये इन झाली होती. सो सेकंड सीझन आणि थर्ड सीझन दोन्ही सीझन मध्ये काम केलं. सीझन बघताना कुठेतरी म्हणजे अजूनही प्रत्येक कलाकाराला प्रत्येक वेळी आपलंच काम आवडत नसतं, की कुठेतरी प्रत्येक वेळी असं वाटतं की अजूनही आपण छान करू शकलो असतो. पण या सीझन मध्ये ज्या काही किंवा या सिरीज मध्ये ज्या काही मी गोष्टी केल्या, आता कोणत्याही मला पाण्याची खूप भीती आहे, पोहताही येत नाही, काहीच येत नाही, पण मी 2-3 पर्यंत पाण्यात होती. म्हणजे एक सीनसाठी तर मी पूर्ण पाण्यात होती लेन्स वगैरे लावून. त्यामुळे मला ती भीती होती आणि ती गेली. तर कायमस्वरूपी मला वाटतही नव्हतं मी कधीतरी गोष्ट करेल जी मी केली. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, एक वेगळी ओळख दिली. या आधीही कामं करत होती,
त्याआधी खूप साऱ्या गोष्टी केल्या होत्या, पण एक कलाकार म्हणून, ऍक्ट्रेस म्हणून जी ओळख मला या सिरीजमुळे मिळाली, मला नव्हतं ती आधी नाही मिळाली. चांगली माणसं सोबत आली आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणसारखी भूत झाले की जे सिरियसली की म्हणजे हक्काने माझी माणसं मला या सिरीजमुळे मिळाली, की जे मला माझ्या प्रवासात नेहमी सोबत असतील आणि पुढे जाण्यासाठी मदत करते. एक फक्त मी सांगेन की तू जसं म्हणालस की ऍक्टर म्हणून काय आपल्याला तुम्हाला वेगळं शिकायला मिळालं, तर मी सगळ्यांच्या आमच्या वतीने सांगेन, आम्ही आतापर्यंत जे आमच्या आयुष्यात जे प्रोजेक्ट आले ते आम्ही सपोर्टिंग ऍक्टर म्हणून काम केलं. करेक्ट. इथे आमच्यावरती सगळ्यांवरती ना जबाबदारी आहे की आता तुम्हीच मिळणार. इथे तुम्ही कुठे सपोर्टिंग नाही, तुम्ही एकमेकांना सपोर्टिंग करा. तुम्ही जे प्रेझेंट केलं ते तुम्ही दिसणार आहात. त्याचं एक बारीकसं वर्णन होतं, मी खोटं नाही सांगणार, कारण ह्याच्या आधी कधीच आमच्या असं वाटायला नव्हता एक दीड पानाचा सीन आपण बोलतोय की आपण आमचे काही काही सीन तिघांचे पहिल्या सीझनचे काय म्हणलं दीड दोन पानांचे आम्हाला परफॉर्म करताना कधी जाणवलेच नाही की एवढे मोठे, कारण त्याच्यामध्ये तुला इन्फॉर्मेशन द्यायचे, त्याच्यामध्ये तुला ते भीती पण सांगायची, ह्युमर पण. त्याच्यामध्ये तुला ह्युमर पण क्रिएट करायचं आहे, त्याच्यामध्ये आपलं एकमेकांचं कॅरेक्टर बॉन्डिंग दाखवायचं, एकमेकांचं कॅरेक्टर कुठे सुटलं नाही पाहिजे, स्टँड सगळं स्टँड क्लिअर असले पाहिजे, हे पण करायचंय. त्यामुळे ह्या सीझनमुळे ह्या सिरीजमुळे आम्हाला हा अनुभव किंवा हे नवीन शिकता आलं की जबाबदारीने कसं केलं पाहिजे आपण. अंगावर जास्त म्हणजे जबाबदारी असेल कसं टेक्निकल गोष्टी खूप शिकतात. हो, टेक्निकल. त्यावेळेला त्या कलाकाराला काय काय करावं लागतं हे आपण बऱ्याचदा फक्त बघत आलोय की अरे लीडला एखादा ऍक्टर काम करतो तो काय मेहनत घेतो किंवा त्याचं काय सुरू असतं, युद्ध पातळीवर काम सुरू असतं, ते दिसत नाही बऱ्याचदा. इथं सुरू असतं, इथं सुरू असतं, कुठं कुठं सुरू असतं, पण ते आपण कधी अनुभवणार असं कधी माहित नव्हतं. पण ह्या कामाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या वाट्याला तसं झालं आणि प्रत्येक जण त्या लेवलला ते काम करत होता, तो शोधत होता. आणि मला ना एक गोष्ट जास्त ती काय आवडली की ना कोणाची भूक पूर्ण नव्हती होत, सतत अजून बेटर कसं काय म्हणजे कोणी रिलॅक्स नव्हतं होत की यार मस्त आला, मला आवडलं नाही रे. ह्याच्यात अजून ना ती सतत ना तळमळ आणि ती तडफड दिसत होती की अरे यार, म्हणजे स्वतःच असं ना दुसऱ्याचं पण बघताना अजून जरा हा सीन ना असा गेला असताना आम्ही थोडा 10 वेळा लोकांना हा मी विचारत होतो हा सिरीज बघताना असं फील होतं की यार हे अजूनही असं आपण करू शकलो. बरं, याच्यात मला प्रोडक्शनचं कौतुक त्यासाठी करायचंय, ते आम्हाला वेळ द्यायचे, ते आम्हाला विचारायचे तुम्हाला अजून एक करायचं का टेक, तुम्हाला नसेल वाटत तर आपण अजून एक घेऊया. तर तेवढा वेळ पण त्यांनी दिला प्रत्येकाला, तेवढीच इम्पॉर्टंट. कारण ते असं नाही 5 दिवसात करतो म्हणून ते चला काहीतरी छापतोय असं छापखाना काढलाच नव्हता तो. त्यांचं असं म्हणणं होतं वेळ जातो ना तर जाऊ दे, वेळ घेऊया, सीन चांगला झाला पाहिजे, आपली गोष्ट पुढे छान गेली पाहिजे. सो त्यासाठी पण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी या प्रोजेक्टच्या निमित्ताने बऱ्याच शिकायला मिळाल्या. लास्ट तुम्ही ऍड करतो तो बोलत होतो प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं ना तर सिरीजचा पहिला सीझन बघा आणि तिसरा सीझन बघा, यात तुम्हाला सगळ्यांचा ग्राफ कळेल की म्हणजे आम्ही कसं म्हणजे एक मला सांभाळ डेव्हलप होत गेलो आम्ही, कारण की ते नकळतपणे होतच गेलं. सो ते तुम्ही तिन्ही भाग बघा, नुसता ऍक्टर्सच नाही, राईटर सगळे टेक्निकल गोष्टी, सगळे कलाकार, नुसते दिसणारे कलाकार नाही, सगळे कलाकार फ्रंट अँड बॅक येस येस. पहिला सीझन आणि तिसरा सीझन बघा, तुम्हाला ते अख्खं कळेल तुम्हाला. आणि तिसऱ्या सीझनला अजून एक जास्त गोष्ट काय शिकायला मिळाली माहिती, मला काम करताना असं जाणवलं की कमी बोलताना देखील तुम्ही किती बोलू शकता, किंवा फक्त वाक्य म्हणजे बोलणं किंवा एक्सप्रेस होणं नसतं, किंवा डायलॉग म्हणजे ऍक्टिंग असं काही नसतं. तुम्ही शांतपणे पण एखादी गोष्ट एक्सप्रेस करू शकता, तुमच्या डोळ्यातनं एक्सप्रेस करू शकता, तुमच्या शांतपणात पण एक्सप्रेस करू शकता, किंवा तुमच्या एक्सप्रेशन मधनं पण एक गोष्ट सांगू शकता समोरच्याला. ते तुम्ही कसं करू शकता. दरवेळेला बोललं म्हणजे चांगलं काम झालं किंवा छान ऍक्टिंग केली आणि असं नाही होत. ते मधले पॉजेस असतात, मधले जे विराम जातात, त्याच्यामध्ये ऍक्टर काय करू शकतो, सबटेक्स्ट कसा शोधू शकतो, त्या मधल्या रिॲक्शन काय करू शकतो. तर हे ह्या तिसऱ्या सीझनला जास्त शिकायला मिळालं, कारण त्यात ना ड्रामा जास्त होता, मधल्या गोष्टी खूप होत्या, ज्यात डायलॉग नसला तर ते कॅरेक्टर त्यात इन होतं. त्यामुळे त्याला काय तिथे एक्सप्रेस करायचं ह्यासाठीचा एक वेगळा टास्क लागायचा की मला हा सीन कसा पोचवायचा आहे विना डायलॉगचा. तर ते आमच्यासाठी एक एक्सरसाइजच होती, मला असं वाटलं. तर हे जास्त शिकायला मिळालं ह्या तिसऱ्या सीझनला. आणि तो म्हणाला तसाच, पण या सीझन मध्ये ना प्रत्येकाच्या वाट्याला सगळ्या शेड्स आल्या होत्या. म्हणजे असं नाही की एक कोणीतरी रागीट असेल तर रागीटच नाही, प्रत्येकाला प्रेमाचा सीन पण होता, रागाचा सीन पण होता, इमोशनल सीन पण होता, किंवा
सगळ्या गोष्टी हे होत्या. सगळे त्यामुळे इमोशन्स सगळ्या इमोशन्स Yes. एकत्र आले, त्यामुळे प्रत्येकाला ते एक्सप्लोर करायला मिळालं. आणि आमचं 3ऱ्या सीझनचे डिरेक्टर सचिन गोतार, त्या दादाने आम्हाला खूप छान फ्रीडम दिलं होतं. त्याने आम्हाला एक मोकळीक दिली होती की तू तुझ्या पद्धतीने कर. मी तुला सांगेन, मला जर ते नसेल पटत किंवा मला जर वाटत असेल खटकर असेल तर मी थांबवेन, पण तू तुझं इनपुट टाकून तुला जेवढं एक्सप्रेस व्हावंसं वाटतंय, तुला कुठपर्यंत सीन करावंसं वाटतंय तू कर, मी कट म्हणेन. सो त्यामुळे पण आम्हाला स्वतःला अॅनालाइज करता आलं काम करताना, की मी अजून किती स्वतःला चाचपडून बघू शकतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर त्यामुळे त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे. म्हणजे आमचे पहिले 2 सीझनचे डिरेक्टर Director होते ते. अजय सर. अजय सरकार सेम. त्यांनी आमच्या रूपात बीच पेरलं पहिल्या 2 सीझन मध्ये. 3ऱ्या सीझनला जे आमचं झाड मोठं झालं, त्या झाडाला आकार आमच्या सचिनदाने परफेक्ट दिला. हो. जर तो आकार चुकला असता तर गडबड झाली. आणि त्याच्यामुळे आता प्रेक्षकांना सावली मिळते. सो थोडस आता ऑफ टॉपिक आपण जाऊ शकतो. माझा म्हणजे हे मला आधीच विचारायचं होतं, पण आता काय होतं, कुठलीही इंडस्ट्री म्हटली की 2 प्रकारच्या गोष्टी येतात. एक आउटसाइडर लोक आणि एक इनसाइडर, म्हणजे जे ऑलरेडी इंडस्ट्रीच्या मध्ये असतात आणि बाकीचे लोक जे, फॉर एक्झाम्पल आपण हे म्हणू शकतो की आपण बाहेरून त्या इंडस्ट्रीमध्ये जायचा प्रयत्न करतो. सो जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आपण फर्स्ट टाइम जातो तेव्हा असं कधी जाणवतं की या इंडस्ट्रीमध्ये असे अनसीन रूल्स पण आहेत जे आपल्याला फॉलो करायला लागतात? मला तरी असं काय जाणवलं नाही की वाटत नाही, कारण आमची आत्ता तर सुरू, आम्ही पण शिकतोय. बरोबर. म्हणून मी म्हटलं पाहिजे हा, कारण आम्ही आता कसं आहे ना, मी नशीब मानेन की आम्हाला आतापर्यंत सगळी चांगली लोक मिळाली. करेक्ट. मी आतापर्यंत जेवढं काम केलं ना, मी तशी माणसं नाही बघितली इंडस्ट्रीत. खूप भारी माणसं, सपोर्टिव्ह म्हणजे माणूस म्हणून कोण, तर माणूस कसा असतो तो माणूस मी बघितलाय. ज्यांच्यावर मी आतापर्यंत काम केलं, मी आता पण हे प्रोडक्शन बरोबर काम करतोय, माणसं आहेत. ती माणसाला माणसासारखीच वागवत आहेत सगळ्यांना, कलाकार नाही, पूर्ण क्रूला कोणी असू दे. तर तशी माणसं आम्हाला नशिबाने चांगली भेटत आली. त्यामुळे आम्हाला सगळे चांगलेच अनुभव आहेत आणि चांगले एक्सपिरियन्स आहेत सगळे. रूल काही नसतात. नाही, मला तर असं नाही वाटत. माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही छान असाल ना तर तुमच्याबद्दल सगळं छानच करतात. चांगलं हा प्रश्न विचारण्यामागचं एक मेजर कारण असं होतं, कारण की ना बऱ्याच अफवा म्हणू शकतो किंवा बऱ्याच लोकांची किंवा नवीन मुलं जे या इंडस्ट्रीकडे यायचा प्रयत्न करतायत, बरोबर. त्यांच्या मनात एक बिंबवलं गेलंय की फॉर एक्झाम्पल तिथल्याच लोकांना काम भेटतं, त्यांच्याच मुलांना काम भेटतं, नातेवाईकांना काम भेटतं आणि आउटसाइडरला आउटसाइडर सारखंच ट्रीट केलं जातं. या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही सुरुवात आहे कामाची म्हणून तुम्हाला तो प्रश्न जास्त सुरू करेल की जी सुरुवात होते ती कशी होते? स्मूथ होते की तुम्हाला त्या गोष्टींना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतात लोक, की अशा काही गोष्टी, म्हणजे त्यांच्या मनातली जी भीती, जे न्यू कमर्स आहेत जे येण्याचा प्रयत्न करतायत या इंडस्ट्रीमध्ये, त्यांच्या मनात तशी भीती नको बसायला. नाही, मी इतकंच सांगेन जे आम्ही सगळ्यांनी केलं. जेव्हा आपण या इंडस्ट्रीमध्ये येतो तर ते इंडस्ट्री बोलायला मला दडपण येतं. जेव्हा आपण बाबा आपल्या या क्षेत्रात येतो, जे आमची कर्मभूमी आहे, एकतर मला असं वाटलं जे नवीन ज्यांना यायची इच्छा आहे, तुम्ही पहिला तुमचा बेस क्लिअर करा. प्रत्येकाने Theatre करा. बालनाट्य, एकांकिका बरोबर. हे केल्याच पाहिजे. हे जर तुमचं क्लिअर नसेल तर तुम्हाला कळणार तर आपल्याला करायचं. ऍक्टर तर सगळ्यांना व्हायचं असतं. मग काही वर्षांनी तोच माणूस तुम्हाला प्रोडक्शनला दिसतो, तोच माणूस वेगळ्या डिपार्टमेंटला दिसतोय, कारण त्याला पहिला बेसचा बेसच क्लिअर नसतो. तर माझं इतकंच म्हणणं, तुमच्या जवळचे कुठले कॉलेजेस असतील, संस्था असतील, तर पहिला बेस क्लिअर करा. मग तुम्ही शांतपणे विचार करा की आपण इथे वळायचं की नाही वळायचं. आउटसाइडर, इनसाइडर हा प्रकार हे जसं बने सगळं एक्सप्लेन केलं. आम्हाला कधीच तशी माणसं, वाईट माणसं भेटली नाही. आणि तो बघत असतो भाई, ती तुझी मेहनत कर्म, तू तुझी मेहनत कर, बाकी तुझ्या आजूबाजूचं वातावरण परफेक्ट पॉझिटिव्ह होतं. आणि जर तुला कळतंय की इथे निगेटिव्ह गोष्ट आहे तर आपण ऑफकोर्स दरवाजा बंद करून बाहेर निघून जायचं. तिथे काय रमणार, बरोबर. बिचिंग करण्यात किंवा अरे हा तसा आहे तसं आहे, एवढा कोणाला वेळ आहे? इथे मला रोल काय आलाय, मी त्याच्याबद्दल विचार करू की हा काय बोलतोय याच्याबद्दल विचार करू? एवढा आपल्याकडे कुठे वेळ? आपण कामासाठी येतो, तसं ऑफिस सारखं ऍक्च्युली वागलं पाहिजे. 9 ते 9 या, तुम्ही तुमचं काम करा आणि निघून जा. अडकू नका. जे तुमचं कामाचं जे काय कार्यक्रम वेळ त्या सेटवर ठेवा आणि निघून जा. एरियातल्या मित्रांबरोबर फिरा. मी एकच सांगेन, मला असं वाटतं की टॅलेंटला कोण अडवू नाही शकत. तुझ्यात असेल ना तर तू कुठे काम करू शकतो. हा, वेळ लागतो
आणि लागला पण पाहिजे, हा नाही. त्याची किंमत गेलाच पण पाहिजे. कळली पाहिजे. म्हणजे तो स्ट्रगल असावा असं मला वाटतं. असं पटकन जेव्हा गोष्टी मिळतात ना त्याची बऱ्याचदा किंमत नाही राहत. आपण त्या फ्लोमध्ये असतो आणि मग ते सांभाळता नाहीत. सांभाळणं खूप कठीण असतं. तुम्हाला मिळालेलं फेम, तुम्ही जे जे भरभरून प्रेम मिळतं आणि ते सांभाळता आलं पाहिजे माणसाला, ते जमिनीवर राहता आलं पाहिजे. तर तुमच्यात टॅलेंट असेल ना आणि तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला कोणी नाही अडवू शकत. मग तुमचं काम बोलतं, मग तुमची गरज भासते लोकांना आणि तुम्हाला लोक बोलवणार. त्यामुळे मला असं वाटतं नवीन जर कोणी येत असेल तर बिंदास आहे, माझं म्हणणं आहे. हो तुम्ही तुमचं टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचवा, दाखवा, तुम्हाला 200% काम मिळणार. फक्त वेळ लागू शकतो. जसं माझा विश्वास आहे, वेळ लागला पण तुम्हाला त्याचं फळ चांगलं मिळतं. पण तुमचे कर्म चांगले पाहिजेत. तुमचा प्रामाणिकपणा खूप मॅटर करतो. तुमची मेहनत घ्यायची खूप तयारी लागते. मग एकदा पायी ठेवला तर मागे नाही फिरायचं. मग पुढे काही होऊ दे. ती मग ह्या गोष्टी असतील ना तर तो माणूस 1000% चांगलं काम करू शकतो. आणि असं काहीच नाही की हा आपला तो त्यातला. कला जास्त महत्वाची. कलेला प्रायोरिटी दिली पाहिजे. तुमचं काम बोललं पाहिजे. कलेला प्रायोरिटी दिली ना की तुमचं सगळं भारी. आणि त्यासाठी ना मुळात तुम्ही माणूस म्हणून खूप भारी पाहिजे. कलाकार नंतर, पण आता तुम्ही माणूस म्हणून जर ग्रेट असाल ना तर बाकीच्या गोष्टी सहज- सहज होऊन जातात. यात थोडंसं ऍड करतो मी, जास्त नाही. निखिल जसं म्हणाल की बरोबर आहे. मला असं वाटतं की ना खूप प्रामाणिक राहा कामाशी. सगळ्यात आधी तुम्ही स्वतःशी आधी प्रामाणिक राहा, कामाशी प्रामाणिक राहा. ते ऑटोमॅटिकली धागेला ते तुमच्या बरोबर जुळले जातात आणि तुम्हाला ते मिळत जातं. ओके, सो नुसता ऍज अ ऍक्टर म्हणून नाही, पण ह्याच्या ऍक्टिंगच्या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये करण्याचा. की लाईव्ह साठी आहे, तुम्हाला लाईव्हचं नॉलेज असेल, साऊंड आहे, साऊंड डिझायनिंग आहे, किंवा सिंगर किंवा पोस्ट कॉस्ट्युम्स आहे, पोस्ट प्रोडक्शन आहे, एडिटिंग वगैरे. खूप आहे. सो या बाकीच्या गोष्टी पण खूप आहेत. म्हणजे एका वाहिनीवर मी अजून जॉब पण करतो. मी जॉब करत करत ऍक्टिंग हो. करतोय. खरं आहे. सो ऍज अ ऍक्टर म्हणून माझी जर्नी सुरू झाली. पण एका पॉईंटला ठीक आहे, समोर मला कळलं की नाही हे पण करू चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण मी स्वतः होतो आणि टचवूड मला एका वाहिनीवर काम पण मिळालं. ऍज अ मी मार्केटिंग तिकडे काम करतो. सो नक्की मला सांगायला आवडेल. सो असं कोणतरी बघायचं असेल की नाही मला काय करतंय, करू की नको, काय कसं करू, सो तुम्ही घुसा. जसं निखिल म्हणाले, प्रामाणिकपणे काम करत राहा. तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला तो मार्ग शोधत मिळतो, तुम्हाला मार्ग तो. आणि ती रंग देवता जी आहे आपली, आम्ही तरी मानतो, काय की सगळे एका थिएटर करून आलोय. तुम्ही तिला जसं द्याल ना ते डबल तुम्हाला ती देणार. सो ते प्रामाणिक राहून ते काम करा. सो काही नाही. बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ऍक्टिंगच्या व्यतिरिक्त. फ्लो मध्ये राहा. Flow मध्ये. याचं उत्तर मी स्वतः बरोबर देईल का हे मला माहित नाही, पण ना जसं तुम्ही म्हणालात की बाहेर खूप गैरसमज असतात, तसं तर मग मुलींबद्दल जास्त गैरसमज असतात. ज्या नवख्या मुली आहेत ज्यांना इंडस्ट्रीत यायचंय की मुलींसाठी सेफ, म्हणजे कुणीही, मी जेव्हा एंटर केलं तेव्हा माझ्याही घरचे किंवा फॅमिलीमधले लोक घरच्यांना खूप बोलत ते होते. फिअर असतं की तिथे काय चालतं किंवा कोणत्या गोष्टी. पण मी तर खूप अशी खूप ग्रेट नाहीये किंवा मला खूप एक्सपिरियन्स नाहीये, मीही नवखीच आहे. पण मीही तेच सांगेन जसं निखिल म्हणाला तसं की जेव्हापासून इंडस्ट्रीत काम करायला आली किंवा इथे काम करायला सुरुवात केली, मग कुठेही जेव्हा सुरुवातीला नाटक म्हणा, नंतर सिरीज, मूवीज, कोणत्याही गोष्टी किंवा ऍड फिल्म्स म्हणा, कुठेचा अनुभव नाही आला. मी आजही माझ्या घरी नेहमी सांगते की तुम्ही जे बाहेरून ऐकता ना त्यावर नका विश्वास ठेवू. आमची फील्ड ही इतकी ओके असेलही काही गोष्टी, मी तर म्हणेल खरंच मी काही पूर्णपणे एक्सप्लोर नाही केलं. म्हणतो ना आपण धुतल्या इथल्या तांदळाचं. तांदळाचं कोणीच नसतं. पण खरोखर म्हणायला गेलं तर ना आजकालची लोक चुकीच्या वेने जातात. जे खूप आलं ना की इन्स्टंट सक्सेस, त्याची गरज नाहीये तुम्हाला. येईल तुमच्यापर्यंत, जर तुमच्या नशिबात काम असेल ना ते नक्कीच. म्हणजे मी या टीमला तर अगदीच खरोखर नशिबाने जॉईन झाली. काहीच संबंध नसताना मी या तिघांना किंवा यांच्या टीमला कनेक्ट झाले आणि मला सिरीजची काम करण्याची संधी मिळाली. सो काम करत असताना मुलींना, मुलांना, कुणालाही तुम्हाला वाईट अनुभव येणार नाही किंवा कोणत्या गोष्टी घडणारही नाही, जर तुम्ही योग्य मार्गाने काम केलं तर. जे तुम्हाला काम करायचं त्यातल्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित शिका, स्वतःच्या चुका स्वतःला समजू द्या आणि मग तुम्ही काम करा. आज खूप जणी अशा आहेत किंवा खूप जण आहेत, मी तर नाशिकमधली आहे आणि चांगली गोष्ट आहे, नाशिकमध्ये खूप क्रिएटर्स घडत आहेत. पण मी एका बाजूने हेही म्हणेल की जेव्हा तुम्ही एखाद्या फील्डमध्ये उतरतात ना तर आपल्या दुसऱ्या बाजूच्या माणसाला खूप फायदा होतो या गोष्टीमध्ये उतरल्यामुळे, म्हणून आपण उतरतोय, नका करू. जर तुम्हालाही ती गोष्ट वाटत असेल ना की मलाही येतेय तर ती गोष्ट करा. आजकालचे प्रत्येक जण काय झालं ना, मला 2 शब्द चांगले बोलता येत आहे म्हणून मी लगेच सिरियल करायला जाते. कुठेतरी सिरियल करताना लगेच मी एखादा ब्लॉग बनवते, आज मी हा शो केलेला आहे आणि स्वतः डिरेक्टली लीड ऍक्ट्रेस झाली असं म्हणून ती सुरू करते तिची जर्नी. पण पहिले तू 2 डायलॉग बोलत होतीस म्हणून फक्त टीव्हीवर दिसायला गेलीस, आधी पूर्ण शिक आणि मग सुरुवात कर. म्हणजे तुला कोणत्याच गोष्टीची अडचण येणार नाही. जेव्हा तू अर्धवट ज्ञान घेऊन जाशील ना तेव्हा तुला 10 लोक येणारच आहेत बोलायला ही गोष्ट की आम्ही तुला काम देतो. आणि जेव्हा 10 लोक तुझ्याकडे काम देण्यासाठी येतील
तेव्हा तुला ते हवंय ना काम, तर तू त्या वेळामध्ये हे प्रॉपर बघणारच नाही की कोणती व्यक्ती योग्य आहे, कोणती व्यक्ती नाहीये. आणि मी तर म्हणेल इंडस्ट्रीत असे खरंच काही लोक असतीलही की जे चुकीचे लोक आहेत किंवा फ्रॉड लोक आहेत. तर मी म्हणेल प्रत्येकाला तेवढी अक्कल आहे किंवा ज्ञान आहे की आपल्याला बॅकग्राऊंड प्रत्येकाचं काढता येतं, प्रत्येकाला ओळखता येतं, त्यांची आधीची कामं बघता येतं. सो बेसिक आहे, तुम्ही त्यांची आधीची कामं बघा, लोक बघा. मी तर खरं सांगेल, मी या सिरीजमध्ये काम म्हणजे सगळ्याच गोष्टी बघून प्रॉपर करतो आपण की हे लोक काम कसं करतात, प्रोडक्शन काय आहे, पुढच्या त्यांचं काय आहे, या लोकांसोबत Portfolio बघून. करेक्ट. कारण यांच्यासोबत मी एक गाणं केलं होतं, ते या लोकांनी मला त्या गाण्याच्या शूटच्या दिवशी सांगितलं आमची एक सिरीज आहे. तर जेव्हा मला ही सिरीज या सिरीज बद्दल विचारलं, तेव्हा मी पहिली सिरीज पाहिली की ती काय होती सिरीज, फर्स्ट सीझन पाहिला. तेव्हा आपल्याला समजतं ना की आपण कोणासोबत काम केलं पाहिजे, काम नाही केलं पाहिजे. जर तुम्ही योग्य दिशेने गेलात, चांगल्या मार्गदर्शनाखाली गेला, तर तुम्हाला योग्य वाईट लोकांचा अनुभव सोबत अजिबात गेला. नाही. आणि मी तर म्हणेल की हे चुकीचं आहे मुलींसाठी अनसेफ वगैरे. खरंच म्हणजे त्याच्यावर मला अनुभव नाही आले आणि मला चांगली माणसं भेटत गेली. पण तुम्ही चांगल्या दिशेने जा आणि योग्य गोष्टी मार्गदर्शनाचा चांगल्या आहेत. गोष्टी चांगलेच होतील. धन्यवाद ताई, ए, तुम्ही आमच्यासोबत काम केलं. नशीब- अरे, माझं नशीब नाही आहे. हे आहे. पण खरंच कोणत्याही सीझनला कोणत्याही शो साठी तिसऱ्या सीझन पर्यंत पोहोचणं ही खरंच मोठी गोष्ट असते. बरेच शो बघितलेत आपण, शो म्हणण्यापेक्षा बरेच मूवीज बघितले आहेत ज्यांचे Series. सीझन प्लॅन्स असतात बरोबर. 2, 3, 4, 5 हम्म. आणि फर्स्टच मूवी इतका फ्लॉप होतं की त्यांचं डायरेक्टरचं बजेट, प्रोड्युसरचं बजेट आणि वॉट एव्हर सगळं गोष्टी दांगळतात त्यांच्या. बरोबर. पण मग तरी आपला जो शो आहे तो तिसऱ्या सीझन पर्यंत पोहोचला आहे. बरोबर. ऑडियन्स दोनदा परत येऊन शो बघणं खूप मोठी गोष्ट आहे. तर तुमच्याकडे जेव्हा तिसऱ्या सीझनची स्क्रिप्ट आली, पहिल्यांदा आली, त्या मोमेंटला तुम्हाला पहिल्या 2 सीझन पेक्षा काय वेगळं वाटलं याच्यात? आमच्याकडे बघा स्क्रिप्ट आधी तर बोलतो सगळ्या एकमेकांकडे बघून. आता पटकन बारीकचा किस्सा सांगतो. पहिल्या 2 सीझन हे लिहून झाले होते. हा. तिसरा सीझन ऍक्च्युली लेखक आमचा वेळ घेत होता, कारण तिसरा सीझन हा खूप कठीण आहे हो लिहायला पण आणि सगळंच. कारण दोन करायला. सीझन आपण क्वेश्चन मार्क सोडलाय. तिसरा सीझन तुला आन्सर द्यायचा ना, का हे एवढं आहे, काय ना आपण घडवायला ते जातं शेवटाला का आहे, तर त्याने खूप वेळ घेतला. म्हणजे तुम्हाला आता हे सांगितलं पाहिजे की नाही सांगितलं पाहिजे मला माहित बॉयलर नाही. देतात थोड्या हॉल. हा नाही, स्पॉइलर नाही. आम्ही 5 दिवसांनी शूट करायला जाणार. 5-6 का आठवडाभरा आधी आमच्याकडे स्क्रिप्टच नव्हती, आम्हाला माहितच नव्हतं आम्हाला करायचं काय तिकडे जाऊन. फक्त आम्हाला इतकं सांगितलं होतं की या तारखेला आपण शूट करायला जातो, तर आता आपण जाऊया, काय प्रॉब्लेम नाही. अरे ते करत नाही, ते काय पण नाही स्क्रिप्ट कुठे आहे? तर आता मग आम्हाला ऑफिसला बोलवलं. ते म्हणाले स्क्रीन प्ले आपला लिहून झालाय, त्याला जरा बारीकसा वेळ लागतो. आम्ही स्क्रीन प्ले ऐकला. आम्ही जेव्हा स्क्रीन प्ले ऐकला तेव्हा आमची बारीक बारीक जराशी ठस झाली, कारण ऐकल्यानंतर असं कळलं की आता हे पहिले 2 सीझन वेगळे होते, तिसरा सीझन हा जरा खूपच जबाबदारीचा आलाय. म्हणजे ह्याच्यातली एक जरी इमोशन आपला चुकला किंवा एक जरासा जरी त्याच्या सिरियसनेस गेला तर सगळी वाट लागेल. आता आम्ही गेलो शूटिंगच्या दिवशी पहिल्या 2 एपिसोडचे डायलॉग सगळे लिहून होते. पहिल्या एपिसोडमध्ये 4 सीन असतील असे. ओके, 2 आहे. नंतर तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा ह्याचे एपिसोडचे आमचे डायलॉग लिहूनच नव्हते. आमचा विचार लेखक आता कुठला आहे, आता हा सीन आहे का, ह्या 3rd एपिसोड मध्ये पहिला सीन आहे का, आणि हा आता लिहून झालाय, हा तुम्ही करा, आणि दुसरा तोपर्यंत हे करतो. आणि हे सगळं आम्ही लिहून, आमचे डिरेक्टर, आमचा क्रू मेंबर, हे सगळं सपोर्टिव्हलीच सगळं चालू होतं, कारण दुसरा पर्याय नव्हता आमच्याकडे. कारण किंवा कुठलीही क्रिएटिव्ह गोष्टीला तुला वेळ लागला आणि त्याला तो वेळ हवाच होता. कारण तो म्हणायचा की मी घाईघाईत नाही लिहू शकत. आणि तो पहिलाच म्हणाला होता की मला याला वेळ पाहिजे, मी देणार तुम्हाला व्यवस्थित. आणि एक चांगली गोष्ट काय राहिली त्या तिसऱ्या सीझन मध्ये, आम्ही सगळ्यांना नकळत अलर्ट झालो, कारण आम्हाला माहितच नाही. आम्हाला गोष्ट माहितीये पण डायलॉग नाही माहित ना. कारण जेव्हा तुझ्याकडे यायचे, तुझ्याकडे ते मोजून 5 ते 10 मिनिटच असायचे की तुला हे पाठ करायचंय आणि तुला बोलायचंय, सगळं तुला समजून उमजून सगळं बोलायचंय. अशी जरा गंमत झाली होती आमची सहजची, पण ते आम्ही व्यवस्थित पार पाडली असं आम्हाला वाटतं. जेव्हा आम्ही ती
जेव्हा रिलीज झाले एपिसोड आणि आम्हीच जेव्हा episode बघितले तेव्हा म्हणजे डायलॉग लिहून झाले नव्हते असं काही भाग नव्हता. डायलॉग लिहिलेले होते पण त्याच्यात बरेच चेंजेस करायचे होते किंवा त्या वेळेला बऱ्याच गोष्टी बदलत होत्या की जरा असं करून बघूया असं. त्याला वेळ जात होता थोडासा आणि तो द्यावा लागत होता कारण सीन चांगला होणं महत्वाचं होतं आणि गोष्ट पुढे जाणं महत्वाचं होतं. त्यामुळे तो सतत तो सीन घेऊन बसायचा ह्याच्यात काय मी चेंजेस करू शकतो अजून की अजून कसं छान सीन अजून वर्क होऊ शकतो. त्या मागे तो बिचारा नेहमी त्या लोकेशनवर कुठे कुठे कोपऱ्यात बसून त्याने ते केलं. आणि तो आम्हाला येऊन बोलायचा आपण पटकन झालं ऐका कसं वाटतं आम्हाला विचारायचा आणि मग हा चल ओके करूया. मग आम्ही असे ते पटावर सीन गेले होते ते. आणि तो तसा विचारायचा ऐकवायचा हे तुम्हाला वाटतंय याच्यात आवड काय वाटतं लॉजिक कुठलं मी हा ते सगळं खरंच चुकीचं वाटलं आम्ही काय सांगायचं. आता आले थोडंसं एक तू थोडा ठीक आहे. 2 खंड मिनिटं करतो. पण बऱ्याच वेळा म्हणजे ह्यामध्ये तोच जिंकलाय. आम्ही कधीच नाही. आम्ही त्यांना अगदीच मोजके काहीतरी दादा हे वाक्य फक्त वर घेऊ का तर ते खाली घेऊ का एवढंच सांगायचं कारण तो परफेक्ट लिहून द्या. हो म्हणजे त्याला हॅट्सऑफ आहे आमच्या दादाला संदेश दादा खरंच. खरंच हॅट्सऑफ. म्हणजे तू नाही रे मी इमॅजिन पण करू शकत नाही. तुला एक सीन चालू आहे त्याच्या पुढचा सीन तुला द्यायचा आहे आणि तू त्याला स्क्रीन प्ले सगळा रेडी होता बऱ्यापैकी डायलॉग रेडी होते पण त्याला ना तो क्राफ्ट करायचा होता की नाही अजून मी याच्यामध्ये करतो तर त्यांना पण मजा आहे. आणि तो आम्हाला तोंडाला बोलला होता पहिल्याच ह्याला. म्हटलं थोडासा उशीर झाला तर जरा माफ करा पण लिहिताना जर मला मजा नाही आली ना तर मी नाही तुमच्याकडे तर कोणी नाही सरकावणार. पण हा दादा तुला जसा वेळ पाहिजे तसा अशा पद्धतीने आता आपण ना थोडेसे पण ऍक्टिव्हिटीज घेऊ म्हणजे तुम्हाला आता भरपूर झालं आपण पूर्ण तुमची जर्नी पण एक्सप्लेन केली. पूर्ण आपण शो बद्दल पण बोललो. बऱ्याच साऱ्या गोष्टी झाल्या एक्सपिरियन्सेस पण आपण एकच मिनिटात आम्ही आमची जर्नी खरंच जेन्युअनली सांगितली आहे. आम्ही कोणीच वगैरे नाही केली. आम्हाला प्लीज नावं ठेवू नका. आम्हाला जे या दादाने विचारलं तेच आम्ही सांगितलं. अजिबात काय वेगळं बोललं नाही काय वाढवलं ते आहे ते आहे ते सांगितलं. जो पौर्णिमेचा फेरा खरंच घडतोय असं आपण समजू. तुम्ही सगळे त्या सिच्युएशन मध्ये आहात आणि तुमच्यातलं कोण सगळ्यात जास्त सर्व्हाइव्ह करू शकतो त्या सिच्युएशन मध्ये. मी का? हे उत्तर हे देतील. हा मग तेच मी यांना विचारतोय तुम्हाला असं काय वाटतं? भूताचीच बंकस करेल. मी सिरियसली सांगतोय तुम्ही त्याच्या अंधारात एकदा फिरा तुम्हाला वाटणारच नाही की अरे एक अंधार आलं की आपल्या बारीकशी जरा एक असतं रे घबरे चल पटापट चल त्याला किती वेळा बंकस करायचे. तो ना वातावरण हलकं बोललं भूताला कन्फ्युज करून टाकेल. अरे हे चांगले मी ह्याला घाबरलो आपण जाऊया इकडे असं तो काय होऊ शकतं. क्रिएट होऊ शकतं. नाही कारण मला ना भीतीच नाही वाटत. मला अंधाराची ना भीती वाटत. मी एकटा कुठे झोपू शकतो एकटा कुठे राहू शकतो मी एकटा कुठे फिरू शकतो. तर मला ते कधी डोक्यातच येत नाही. त्यामुळे मी बिंदास असतो. अंधारात नाही बोल घाबरता कशाला या मी आहे ना तरी पण हे घाबरत असतं. बोल घाबरायचं काय आणि कोकणात वाढलेलं आपण आपल्याला त्याची काही भीती अंधाराची भीती नाही. त्यामुळे मी बिंदास कुठेही वावरू शकतो. त्यामुळे मला नाही भीती वाटत. आता जर असे सिच्युएशन आली की हा घाबरतो अंधाराला हा तोच प्रश्न होता. त्याचं उत्तर मला आधीच करून गेलंय. लगेच गेलं मला माहिती आहे. सगळ्यात अशी समजा की रिअल हॉरर मोमेंट आली आहे आणि त्या मोमेंट मध्ये तुम्हा चौघांना एकत्र फाईट करायची आहे. त्यात सगळ्यात युजलेस कॅरेक्टर कोण असेल? काय उपयोगाचा नाही तो उपयोगाचं नाही काय मी नाही फाईट करताना ना फाईट तर सगळेच करू शकतो. अरे मारामारी करायला तर मजा येईल. निकिता शाब्दिक शाब्दिक सुख सुख अरे मी घाबरेल रे भूताला तिथे एक अंधाराला एकदा हो म्हणाली असतीस तर कशाला त्याने सांगितलं कारण ना, आम्ही एक तिघं पण छोटं- असू ना त्यासोबत. हो बरं मग. ठीक आहे. बघितलं सो बेसिकली आजचा हा पॉडकास्ट मध्ये तुम्हाला हे कळलं असेल की हा सीझन कसा असेल. याची पूर्वीची सीझन जर तुम्ही बघितले असतील तर ते कसे झाले आहेत. नसतील बघितले तर ते कुठे बघायचे काय बघायचे याबद्दल दादा आपल्याला संपूर्ण माहिती देते. शुभम प्रोडक्शन फिल्म या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पौर्णिमेचा फेरा ही आमची सिरीज बघता येईल. याचे पहिले 2 सीझन ऑलरेडी आले. 3रा सीझन आम्ही घेऊन आलोय आणि पहिल्या 2 सीझनची उत्तरं हे सगळ्यात 3ऱ्या सीझन मध्ये आहेत आणि खूप महत्वाचा सीझन आहे आणि हा शेवटचा सीझन असणार आहे कारण की यात आम्ही प्रॉपर कन्क्लूड केलेल्या आहे सगळ्या गोष्टी. सो लवकर जाऊन बघा. ह्यात अजून एक आमच्या सगळ्यांचं काहीतरी एक वेगळं लुक तुम्हाला बघायला मिळत आहे. आमच्या तिघांचाच काहीतरी तुम्ही रिव्हील नाही करत. ह्यात बघा लय हसा ह्यात तर बघाच तुम्ही
आणि तो शेवटी मुद्दाम तो सीन आम्ही शेवटी ठेवला आहे हाय की नाही. तर तुम्ही ती पूर्ण सिरीज बघा. सांगण्यात उद्देश काय, पूर्ण सिरीज बघा, खूप मजा येईल तुम्हाला. हो. हा सगळा त्यावेळी आणि सगळे एपिसोड आलेले आहेत आमचे. खूप मेहनतीने, खूप प्रामाणिकपणे आणि खूप प्रेमाने आम्ही सगळ्या टीम शुभम प्रोडक्शन फिल्म आणि आम्ही सगळ्यांनी ती सिरीज बनवली आहे. आणि तुमच्याच प्रेमामुळे ती तिसरा सीझन आम्ही केलाय. आणि जरा ह्याला पण चांगले व्ह्यूज आणि जरा लाईक्स आणि शेअर करा, म्हणजे कसं आम्ही नवीन कामात तुम्हाला दिसू ना. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. आणि नक्की बघा शुभम प्रोडक्शन फिल्म्स या युट्यूब चॅनलवर. आणि थँक्यू सो मच द सोशल लेन्स, तुम्ही आम्हाला इथे छान बोलावलं. थोडासा उशीर झाला कारण एका गडबडीत होतो, पण तुम्ही थांबलात आणि छान आपल्या गप्पा रंगल्या. मजा आली गप्पा मारायला. खरं तर गप्पाच होत्या, आपला काय असं ठरवून काही गोष्टी घडल्या नाही. प्रोसेस तशी असते गप्पा मारण्यासाठीच नॉट हा, आम्हाला पण मजा आली. त्या निमित्ताने आम्ही पण जुने दिवस गोष्टींचा रिकॉल झालं सगळं, किती दिवस हे झाले. त्यामुळे थँक्यू, धमाल आली. पुढच्या कामांच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण भेटूच. सीझन तर नक्कीच सगळ्यांनी पौर्णिमेचा फेरा ही वेबसिरीज जाऊन बघा. सगळ्या ज्याही तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक्स असतील किंवा तुम्हाला ते चॅनलच्या लिंक्स असतील सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जातील. जर कष्ट करायचे नसतील तुम्हाला सर्च करायचे तर सगळे आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटतील. आवर्जून बघा कसा वाटला तो पूर्ण वेबसिरीज. पहिला सीझन नसेल बघितलं तर पहिलाही बघा, दुसराही बघा, तिसराही बघा. आणि भरभरून कमेंट्स करा, तुमचे मतं मांडा. आणि अजून काही बेटरमेंट करायचे असतील तर तेही सांगा, त्यांनाही सांगा आणि आपल्या पॉडकास्टलाही सांगा. आणि असेच आपण भरपूर सारे परत पॉडकास्ट आणणार आहोत. हा थोडा आउट ऑफ द बॉक्स पॉडकास्ट होता. आय नो की तुम्हाला लोकांना सवय नाही, पण असेच पॉडकास्ट आपण आणायचा परत प्रयत्न करू. दादा परत त्यांचं काहीतरी नवीन काम आणतील आणि त्याच्याबद्दल डिस्कस करायला परत सोशल वरती येतील. थँक्यू थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच.